नाही, सर्वप्रथम मी प्रतापजींचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी आणि जिनिले यांची नियुक्ती केली. एसटी खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एसटीने झालेला आहे. परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी एसटी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच एसटीचं कुठेतरी मी आज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने, जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो एसटीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे, इतर भागात एसटीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी. आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाभळगावमध्ये आहे, जो ते एसटीमध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसलेत. तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवाराचा सगळ्यात जवळचा फोटो आहे. कारण काय, साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती एसटीच्या खिडकीला बसायची. ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे. तर तो आता ते परिवर्तन आता त्या एसटीपासून आजच्या एसटीपर्यंत प्रचंड झालेलं आहे आणि मला वाटतं की प्रतापजींच्या व्हिजनमधून जी नवीन क्रांती घडते, नवीन एसटी बसेस आहेत, आज इलेक्ट्रिक एसटी बसेससुद्धा इथे जोडल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन ही डिझेल एसटी बस कशी नसणार आहे आणि सगळ्या बसेस कशा पुढे जाऊन सगळ्या इलेक्ट्रॉनिक होतील, तो सुद्धा उपक्रम प्रतापजींनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की माझ्या आणि जिनिल्याकडून जे काही गरज असेल, आणि मुख्य म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे. आपण सेफ्टी नियमांना त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही. तर त्याचा सुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत. नाही, त्यांनी मुंबईच्या बसेसमध्ये प्रवास केला. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे ते एसटी प्रवास करू शकले नाही. कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात, आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे.